हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजची तारीख आहे 29 डिसेंबर 2025 आणि वार आहे सोमवार. तर वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर स्वयंपाक म्हणजे माझा पूर्ण झालेला आहे. तर आता इथे ना मी आज मशरूमची भाजी बनवायची ठरवली होती. तर काल रविवार होता, काल मशरूम आणलं होतं ना आम्ही, तर त्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आणि त्याच्यामध्ये टाकल्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. तर आता हे व्यवस्थित असं वाटून घेणार आहे. आणि बाकीचा जो माझा स्वयंपाक आहे तो पूर्ण झालेला आहे. 2 भाकरी टाकल्यात, झालं तर हरभऱ्याची भाजी आणि डाळ भात कुकरला लावलेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर आता थंड होतोय, तोपर्यंत इथे मी भाजी बनवून घेणार आहे. तर आता इथे बघा, टोमॅटो आणि लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तर आता चला चालू करूया मशरूमची भाजी बनवायची. तर हे मशरूम ना मी असं कट करून घेतलं होतं. तर एक मशरूम तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे मी. तर हे बघा, मशरूमची साल जी आहे ना ती अशा प्रकारे काढून घ्यायची, पूर्ण साल, आणि त्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे डब्यामध्ये ना मी कट करून ठेवलं होतं सगळं मशरूम, पण एक फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलं होतं असंच. तर आता इथे साल काढलेली आहे त्याची आणि इथे आता त्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण बारीक आणि मोठे तुकडे आपल्या मर्जीने कसे कापायचे आहेत तसं कापू शकतो. तर इथे बघा मशरूम कापून तयार झालेला आहे. त्यानंतर मी याला ना धुवून घेतलं. तर मशरूम ना फक्त साल काढली की लगेच धुतलं तरी चालतं, पण मी कट केल्याच्या नंतर धुतलं होतं, त्यामुळे याला ना पाणी सुटलं होतं नंतरनं. तर आपण ना साल काढल्याच्या नंतर त्याला लगेच धुवून घ्यायचं होतं. तर आता इथे कट केलेल्या मशरूमवरती मी टाकलेली आहे थोडीशी हळद, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे. आणि आता हे सगळं ना ह्या मसाल्यामध्ये असं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. हे मशरूम अशा प्रकारे याला ना पूर्ण मसाला लागला पाहिजे असं. तर आता ह्या मशरूमला लगेच मी फोडणी देण्याची तयारी करणार आहे. तर इथे पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये टाकलं आहे ऑइल. तर ऑइल गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये हे मशरूम जे आपण मसाले लावून ठेवलेले आहे ना, तर ते याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. 1 मिनिटभरासाठी याला ना फ्राय करायचं आहे. तर इथे ना माझी एक चूक झाली की मी याला कट केल्याच्या नंतर धुतलं. तर कट करायच्या अगोदर धुवायला पाहिजे. म्हणजे साल जेव्हा काढतो ना तेव्हा लगेच धुवून घ्यायचं आणि त्यानंतर कट करायचं, म्हणजे त्याला पाणी नाही सुटणार. तर आता मशरूम व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये थोडंसं अजून तेल ॲड केलं आणि आता याला फोडणी देणार आहे. तर फोडणी देण्यासाठी खडे मसाले वापरायचे आहेत. माझ्याकडे जे जे खडे मसाले होते ते मी घेतले. तर इथे 4 काळी मिरी घेतली, 1 मोठी काळी इलायची घेतली आणि त्यानंतर थोडीशी दालचिनी बाकी होती, तर हे दालचिनी घेतली. तर आता हे खडे मसाले मी याच्यामध्ये टाकणार आहे. पण त्या अगोदर इथे मी हे पण घेतले, जिरे पण होते माझ्याकडं, तर जिरे पण मी याच्यामध्ये टाकलेत. तर खडे मसाल्यामध्ये हे 4 मसाले माझ्याकडे होते, ते मी अगोदर तेलात टाकले आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड केला एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला होता, बारीक एकदम कापून. तर कांदा ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. खड्या मसाल्याच्या नंतर कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यानंतर आपण हे जे टोमॅटो आणि लसूण याची पेस्ट बनवली होती ना, तर ही पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि टोमॅटो ना कच्चा आपण पेस्ट केली होती कच्च्या टोमॅटोची, त्यामुळे ह्याला ना व्यवस्थित असं शिजू द्यायचं ह्या पेस्टला आणि याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत त्याला शिजू द्यायचं. तर अशा प्रकारे थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला शिजू द्यायचं. तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता याला थोड्या वेळ म्हणजे थोड्या वेळाने चेक करायचं. थोडासा कलर चेंज झाला की मग आपलं जी पेस्ट आहे ती शिजली असं समजून घ्यायचं. तर आता इथे पेस्ट जी आहे ती शिजलेली आहे आणि सगळं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी पावडरचे मसाले ॲड करणार आहे. तर 2 चमचे घरगुती काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर जिरा पावडर, धना पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. तर हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना थोडंसं याच्यामध्ये ना चिकन मसाला पण टाकायचा आहे. थोडंसं म्हणजे 1 चमचाभर, जो मसाल्याचा चमचा आहे ना छोटासा, तसा 1 चमचाभर इथे चिकन मसाला टाकला आहे.
आणि जे काही आपल्याकडे म्हणजे हे पावडरचे मसाले असतात ना, ते थोडे थोडे सगळे टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. आणि इथे ना भाजी मसाला जर असला तर भाजी मसाला टाकला तर चिकन मसाला टाकायची काहीच गरज नाही. पण माझ्याकडे भाजीचा मसाला नव्हता, त्यामुळं मी चिकन मसाला टाकला इथे. तर आता हे सगळं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. तर इथे बघा पावडरचे मसाले टाकले ना, तर त्याला पण थोडंसं शिजवलं की मग भाजीला ना कलर चांगला येत असतो. तर आता हे जे फ्राय केलेलं जे मशरूम होतं ना, ते याच्यामध्ये ॲड करून घेतलं मी. तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर हे जे टोमॅटो वाटलेलं जे जार होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून मी याच्यामध्ये ॲड केलं पाणी. आणि याच्यामध्ये ना जास्ती पाणी टाकायची गरज नाही, कारण की मशरूमची भाजी जी आहे ना, ती एकदम थोडीशी ग्रेव्ही असली ना, थोडीशी थिक ग्रेव्ही असली ना तर चांगलं लागत असतं. तर आता इथे आपलं मशरूम ऑलरेडी फ्राय झालेलं आहे, त्यामुळे त्याला जास्ती शिजवत बसायची गरज नाही. तर आता मशरूम शिजलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि खूप टेस्टी भाजी होते मशरूमची. आणि जे नॉनव्हेज नाही खात ना, त्यांच्यासाठी चांगलं आहे हे. तर एकदा साहेबांनी मिक्स भाजी आणली होती, त्यामध्ये मला ते मशरूम आवडलं होतं. त्यामुळं मी ना मशरूमची भाजी करावी म्हणून भरपूर दिवसापासून विचार करत होते. पण आज फायनली मी बनवली भाजी आणि खूप टेस्टी झाली होती ही भाजी. एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे. फक्त एक एवढं करा की मशरूम कट करण्याच्या अगोदर धुवून घ्या. कट केल्याच्या नंतर नाही धुवायचं, अगोदर धुवून घ्यायचं. म्हणजे साल काढली की लगेच मशरूम धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याला कट करायचं. तर आता इथे स्वयंपाक तर माझा पूर्ण झालेला आहे. तर आता हे फक्त जे काही स्वयंपाकासाठी भांडे काढले होते ते पटापट मी घासून घेते. तोपर्यंत मग साहेब येतील आणि साहेब आले की आजकाल आमचं जेवण जे आहे ना, ते 7 वाजेपर्यंत नाहीतर 7-7:30पर्यंत जेवण होतं आमचं. कारण की साहेबांना बाहेर जायचं असतं शतपावली करायला. त्यामुळं आम्ही संध्याकाळचं जेवण जे आहे ना, ते लवकरच करत असतो. जसं त्यांना कळालं ना की शुगर थोडीशी वाढली म्हणून, तसं ते ना भरपूर काळजी घेतात आणि खाण्यापिण्यामध्ये पण आणि सगळ्या बाबतीमध्ये काळजी घेतात. म्हणजे जेवण केलं की अगोदर लगेच म्हणजे जेवण झालं की लगेच झोपी जात होते. पण आत्ता ना आजकाल तसं नाही. तर जेवण जे आहे ते वेळेवरती करतो आणि त्यानंतर शतपावली करतो. आणि त्यांच्यासोबत मला पण ती सवय लागलेली आहे. त्यामुळं काही चांगल्या सवयी मला पण लागायला लागल्यात. तर आता इथे जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो शतपावली करायला. तर हे बघा. होय, बुधा सुटलं का नाही? किती तर अरे अजून भरपूर वेळ आहे, 15 मिनटं बाकी आहे. थंडी वाजली. आणि त्यानंतर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे नेक्स्ट मॉर्निंगचा, म्हणजे आजचा. तर आज म्हणजे पहाटेच्या वाजलेले आहेत 5 आणि साहेब इथे गेलेले आहेत त्यांच्या जॉबवरती. आणि अत्यंत कडाक्याची थंडी होती आज. म्हणजे काल ना अजिबात थंडी नव्हती, पण आज ना खूप म्हणजे खूप थंडी आहे. आणि इथे तुम्हाला धुकं पण दिसत असतील. तर एवढा अंधार आहे तरीसुद्धा ना असं धूर धूर दिसत होता. आणि ग्रिलवरती सुद्धा ना पूर्ण असं पाणी पाणी झालं होतं, एवढी थंडी होती आजची. कधी कधी थंडी असते, कधी कधी कमी होते. काल अजिबात थंडी नव्हती, पण ना आज खूप भयंकर थंडी झालेली आहे इकडे. आणि जस्ट आत्ताच साहेब जॉबवरती गेले त्यांच्या, आणि त्यांना घालवून मी आले इथे मध्ये. तर फ्रेश होण्यासाठी आले मी, ब्रश वगैरे करते आणि फेस वॉश वगैरे करते, कारण की आत्ताच मी उठलेली आहे. रोज 3:30ला उठून साहेबांना डब्बा बनवून देत असते, पण आज ना म्हणजे साहेब जाणार नाही असं बोलले होते जॉबवरती. त्यामुळं मग मी काही उठवलं पण नाही आणि काही डब्बा वगैरे पण तयार केला नाही. तर अचानकच मग साहेब बोलले की महिन्याचे 2-3 दिवस राहिलेत लास्टचे, तर कशाला खाडं करायचं, एवढा महिना पूर्ण भरतो. म्हणून मग ते ना अचानकच त्यांनी ठरवलं की जायचं कामावरती. आणि ते गेले निघून बिगर डब्याचं आज. आणि ना पहिलं म्हणजे असं काही वाटत नव्हतं, म्हणजे कधी डब्बा वगैरे नेला नाही ना, तर ते बाहेर असं हॉटेलमध्ये वगैरे खात होते. त्यामुळं कधी कधी नसला डबा तरी पण काय वाटत नव्हतं. पण आजकाल ना ते शुगर झाल्यामुळं त्यांनी साहेबांनी डाएट चालू केलेली आहे. त्यामुळं
फक्त ते घरातलंच फक्त ज्वारीची भाकर आणि भाजी असंच खातात, साधं सिंपल जेवण. आणि त्यामुळं ना बाहेरचं काही तळीव-मळीव पण खात नाहीत आणि गोडधोड हे तर सगळं बंद केलेलं आहे. आणि त्यानंतर चपाती आणि भात वगैरे हे सगळं बंद आहे. त्यामुळं मग मला विचार पडला होता की कसं करतील आणि कसं खातील काय माहिती आज. पण साहेब बोलले की नंतर मी मॅनेज करतो कसं तरी आणि फक्त संध्याकाळचा स्वयंपाक लवकर बनव. तर मग आता काय करायचं, नाईलाज होता त्यामुळं. तर मग आता मुलांसाठी इथे चपाती आणि भाजी बनवायचं तयारी चालू केली मी. आणि रात्रीचं पण ना थोडासा भात वगैरे उरला होता, कारण की अनुताईची तब्येत खराब झालेली आहे. जेव्हा वैभवदादाला सर्दी झाली होती ना, तर म्हणजे घरामध्ये कसं एकाला सर्दी झाली की लगेच इन्फेक्शन होतं दुसऱ्याला. आणि खास करून गेल्या बारीनं काय झालं होतं, वैभवदादालाच पहिली सर्दी झाली आणि त्यानंतर मग त्याचं इन्फेक्शन साहेबांना झालं होतं. साहेब आजारी पडले होते गेल्या महिन्यामध्ये. आणि आता ह्या महिन्यामध्ये पुन्हा वैभवदादांनी थंड पाणी पिलं फ्रीजचं आणि तो आजारी पडला, शिंकायला वगैरे लागला. तर त्याची सर्दी आता कमी झाली, पण अन्नूताईला त्याचं इन्फेक्शन झालं आणि अन्नूताईला झालेली आहे सर्दी आता. त्यामुळे तिने रात्री जेवलं नाही. आणि मी पण ना सकाळची चपाती वगैरे राहिली होती तीच खाल्ली. त्यामुळं ना भात रात्रीचा जो आहे तो अर्ध्यापेक्षा जास्ती शिल्लक राहिलेला आहे. तर त्यालाच फ्राय करायचं होतं. फ्राईड राईस जर बनवलं तर मग ते मुलं आवडीनं खातील फ्राईड राईस वगैरे. तर ना आता घरामध्ये सध्या शिमला मिरची झालं तर कांद्याची पात हे सगळं होतं ना, त्यामुळं मग मी म्हणलं की साधं सिंपल असं भात फ्राय करण्यापेक्षा फ्राईड राईससारखं त्याला बनवायचं. म्हणजे जसं चाऊमिन बनवलं होतं ना मी, तसंच त्याला बनवायचं असं ठरवलं. त्यामुळे इथे मी ना आता काळी मिरी घेतलेली आहे भाजायला, कारण की काळी मिरीचं पावडर नव्हतं माझ्याकडे. तर याला थोडंसं असं हलकं असं भाजलं ना काळी मिरी, तर त्याला लगेच पावडर म्हणजे वाटायला सोपं जातं काळी मिरी. त्यामुळं मी थोडंसं तव्यावरती एक चमच्याभर काळी मिरी भाजून घेतली आणि आता याला वाटून घेते. तर आता इथे काळी मिरी वाटून पण झालेलं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी हे आपलं सोया सॉस काढलेला आहे. त्यानंतर भाज्या पण सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत फ्राईड राईस करण्यासाठी. आणि इथे बघा भात एवढा राहिला होता रात्रीचा. तर हे अगोदर ना मी कांद्याची पात जी असते ना, त्यातलं ते ते कोवळे कोवळे कांद्याचं असतं ना भाग, तर ते टाकला अगोदर. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर टाकला. गाजर थोडंसंच टाकलं, कारण की मला आवडत नाही गाजर, त्यामुळं थोडंसंच टाकलं गाजर. आणि त्यानंतर मग ह्याला हलकं फ्राय केलं की त्यानंतर याच्यामध्ये टाकलं आहे शिमला मिरची. आणि भाज्या ना जास्ती फ्राय करायची गरज नाही, त्यामुळं गॅस फ्लेम जी आहे ती हाय आहे आणि भाज्यांना जास्ती फ्राय करायची नाही. तर आता हलक्याशा भाज्या फ्राय झाल्या की त्यानंतर त्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकला 1 चमचाभर आणि एक डार्क सोया सॉस आहे. त्यानंतर व्हिनेगर टाकला अर्धा चमचा. आणि त्यानंतर आता एक एक करून सगळे जेवढे काही सॉस आहेत माझ्याकडे, टोमॅटो सॉस झालं, तर हे शेजवान चटणी टाकली आहे. शेजवान चटणी पण संपली होती, कारण की महिना अखेर आहे, त्यामुळं ना सगळं सामान संपलेलं आहे आता. तर शेजवान चटणी टाकली 1 चमचाभर. त्यानंतर टोमॅटो कॅचअप टाकला. त्यानंतर रेड चिल्ली सॉस पण थोडासा राहिला होता, तर जेवढा होता तेवढा टाकला मी त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर टाकणार आहे लाल तिखट. तर 1 चमचाभर लाल तिखट टाकलं. त्यानंतर हे काळी मिरीचं पावडर जे आहे ते वाटलेलं ते टाकलं अर्धा चमचा. आणि आता हे सगळं हाय फ्लेमवरती मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये हे राईस, तर रात्रीचा भात उरलेला. तर खूप टेस्टी पण लागतो अशा प्रकारे फ्राय केल्यावरती, मुलं आवडीनं खातात. तर म्हणजे असं साधं पण असं फक्त चटणी वगैरे टाकून फ्राय केलं ना तरी चांगला लागत असतो, पण थोडंसं फ्राईड राईस म्हणलं की जरा चांगला जास्तीच चांगला लागतो. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, कारण की इतर पण आपण थोडेसे भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत, त्यामुळे ना थोडंसं मीठ टाकलं की जरा चव येते चांगली. तर आता इथे तयार झालेला आहे आपला फ्राईड राईस. तर हे होईल नाश्त्यासाठी. आणि आता वैभवदादाला टिफिनसाठी देण्यासाठी ना मी इथे हे करणार आहे, चीज पराठा करणार आहे. कारण की रात्रीची जी भाजी होती ना, मशरूमची भाजी, ती थोडीशी शिल्लक आहे अजून पण. तर ती होईल आमच्या दोघींसाठी नाश्त्याला. आणि वैभवदादासाठी मात्र फ्राईड राईस आणि हे चीज पराठा बनवणार आहे. तर चीज मी ना अगोदर मोठ्या खिसणीने खिसून घेतलं चीज, आणि त्यामध्ये टाकणार आहे हे रेड चिल्ली फ्लेक्स. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर
आणि कसुरी मेथी पण इथे टाकू शकतो आपण, पण कसुरी मेथी चांगली नाही लागत मला, म्हणजे टेस्ट एवढी जास्ती काही आवडत नाही त्याची, त्यामुळे मी नाही टाकली. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं 1 चिमूटभर असं मीठ टाकलं, त्यानंतर लाल तिखट टाकलं याच्यामध्ये आणि बस आता इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि ना चीजचे ना ते 3 क्यूब होते ना मी आणलेले, तर ते तिन्ही पण क्यूब जे आहेत ते मी खिसणीने खिसून घेतले होते. तर आता इथे मी पराठे बनवायची तयारी करत आहे आणि आपलं स्टफिंग पण तयार आहे, पीठ पण तयार आहे. आता पटापट मी पराठे बनवून देते दादासाठी. तर पराठा ना इथे एकच झाला होता, कारण की मी भरभरून पूर्ण चीज भरलं होतं याच्यामध्ये एकाच पराठ्यामध्ये. 3 क्यूबचं जेवढं चीज होतं ना, तेवढं मी एका पराठ्यामध्ये भरून घेतलं. कारण की एक पराठा जरी त्याच्या डब्याला झाला तरी ठीक आहे, पण चवीचं झालं पाहिजे आणि भरभरून चीज भरलं ना तर चव चांगली लागते पराठ्याची. त्यामुळं इथे एकच पराठा मी बनवला. तर जसं आपण पुरणाची पोळी बनवतो, शेंगदाण्याची पोळी बनवतो, तशाच टाईपने इथे मी चीज पराठा बनवणार आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे नाही जमत, तर मग ते आपलं रुमालासारखं ते नाही का घडी करून, मी ते अगोदर पण एकदा दाखवलेलं आहे चीज पराठा, तर तशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. तर आता इथे जे आपलं हे आहे चीज ते पसरावं, त्यासाठी मी आता इथे टॅप करून घेतलं. पूर्ण जे पिठाचा जो उंडा होता ना त्याला टॅप करून घेतलं आणि त्यानंतर असं हाताने हळूहळू दाबून त्याला ना चीज ना पूर्ण असं पसरलं पाहिजे सगळीकडं. अशा प्रकारे हळूहळू दाबायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने ना याला लाटायचं. हलक्या हाताने, जास्ती दाबून असं लाटायचं नाही, तर हलक्या हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं. जोपर्यंत याच्यामधलं चीज आणि ह्याच्यातले म्हणजे जे मसाले आहेत ते दिसत नाहीत ना, तोपर्यंत याला लाटत राहायचं. आणि जेव्हा चीज दिसायला चालू झालं की तेव्हा मग तिथपर्यंतच आपण पराठा थांबवायचा लाटायचा, कारण की जास्ती पण एकदम हे केलं ना मग पराठा फाटू शकतो. तर इथे बघा आपला पराठा जो आहे तो तयार झालेला आहे. आणि चीज म्हणलं तर मला आणि वैभवदादाला चीज, पनीर, तूप हे सगळ्या गोष्टी आम्हा दोघांना खूप आवडतात. त्यामुळं जेवढं भरता होईल तेवढं मी भरलं इथे डब्यासाठी. हे बघा सगळं त्यामधला मसाला जो आहे तो दिसत आहे इथे. तर इथपर्यंतच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी पराठ्यावरती ना अशा प्रकारे तेल लावलं, कारण की पहिलाच मी पराठा बनवणार आहे. अगोदर काही तव्यावरती काहीच शेकलेलं नाही, म्हणजे चपाती वगैरे काही बनवली नाही, पहिला पराठाच बनवते. त्यामुळे तेल लावलं आणि आता पराठा व्यवस्थित असा शेकून घेते मी. आणि बाकीच्या मात्र ना चपात्या बनवून घेते, म्हणजे तुपाच्या चपात्या वगैरे. तर आम्ही मायलेकरं मात्र चहा चपाती आवडीने खातो. मला पण खूप आवडते चहा चपाती आणि वैभवला पण खूप आवडते. तर फ्रेंड्स, आता इथे सकाळी सकाळी मी सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे, म्हणजे दिवसभराचा पण झाला. भाजी चपाती पण आहे आणि फ्राईड राईस पण केलं आणि डब्यासाठी चीज पराठा पण केला इथे. तर आता पटकन मी हे जे काही भांडे वगैरे पडलेले आहेत ते घासून घेते आणि किचन पण थोडंसं पुसून घेते. तर जोपर्यंत शेगडी गरम असते तोपर्यंत याच्यावरती ओला कपडा वगैरे किंवा पाणी वगैरे नाही टाकू शकत. त्यामुळे याला ना थंड होईपर्यंत शेगडीला आणि तव्याला अजिबात म्हणजे थंड पाणी वगैरे नाही लागू द्यायचं. तर आता इथे मी पटापट तोपर्यंत जेवढे काही भांडे आहेत तेवढे घासून घेते. आणि हे जे पीठ मळायला ताट होतं ना याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवते, कारण की हे भिजलं तरच ते निघतं, नाही तर पीठ ना तर हे सुकलेलं असतं ना, तर ते ताट निघणार नाही. त्यामुळे त्याच्यात पाणी भरून ठेवलं. तोपर्यंत इथे बाकीचे जे भांडे आहेत ते घासून घेते. तर किचनचं सगळं काम आवरल्याच्या नंतर ना मी बाहेरचं पण म्हणजे लादी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर जे काही क्लिनिंगची कामं होते ते करून घेतली, आंघोळ वगैरे करून घेतली. तोपर्यंत इथे वैभवदादा शाळेत निघायचा टायमिंग झालेला आहे आणि आता आम्ही दोघं मायलेकरं नाश्ता करून घेतो.
अन्नूताई आत्ता उठलेली आहे, कारण तिची तब्येत बरी नाही, त्यामुळं ती जरा जास्तीच वेळ झोपली होती. तर आता उठली आहे, तिचं चालू आहे ब्रश आणि ते चालू आहे आमचा नाश्ता. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि त्यानंतर ना मग माझे कपडे धुवायचं काम चालू होतं. तेवढ्यात हे व्हर्लपूलवाले आले. नवीन फ्रीज घेतलेला आहे, तर त्याचा डेमो देण्यासाठी ते आले होते. आणि जे काही प्रश्न वगैरे होते ते मी विचारलं त्यांना, कारण की ना फ्रीज ना थोडंसं असं दरवाजा बंद चालू करताना हालत होतं. त्यामुळे मग मी विचारलं हे कशामुळे होत असेल. तर ते बोलले की ते खालची जी ट्रॉली आहे ना ती चेंज करावी लागेल, कारण ती जुन्या फ्रीजची ट्रॉली आहे ना. तर नवीन ट्रॉली घ्या, मग ते हलणं बंद होईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी येऊन म्हणजे फ्रीजची पूर्ण चेकिंग केली, जाळी वगैरे सगळं व्यवस्थित आहे का हे ते चेक केलं सगळं. आणि त्यानंतर मग ते गेले निघून. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.